तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध महाराज यात्रा महोत्सव सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे। सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी बांधवांसह जिल्हाभरातील नागरिकांची यात्रेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या यात्रेदरम्यान भाविक भक्त व नागरिकांच्या आरोग्याची गैरसोय होऊ नये तसेच यात्रेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 24 तास 3 शिफ्टमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत। धानोरा महासिद्ध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबवण्यात आलेल्या या विशेष अभियानात रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुईटे, डॉक्टर महेश चांडक, डॉक्टर येणकर, डॉक्टर रश्मी घाटे याशिवाय रुग्णालय कर्मचारी सागर फाडके, बोरकर, रचना गवडी, काशीनाथ तिकडे, स्वाती चीम यांच्यासह रुग्णालयातील संपूर्ण पथकाने अथक परिश्रम घेतले। महासिद्ध महाराज यात्रेनिमित्ताने रुग्णालयाचे कर्मचारी 3 शिफ्टमध्ये सर्व स्टाफ अहोरात्र काम करत असून यात्रेदरम्यान भाविकांना अपघात किंवा इतर त्रास झाल्यास त्वरित उपचार व ॲम्ब्युलन्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या विशेष अभियानामुळे स्थानिक ग्रामस्थांसह यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे यावरून दिसून येते। MCN न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळेसह वैभव वडोदे, धानोरा महासिद्ध। धानोरा महासिद्ध यात्रेनिमित्त आपल्या जे प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा आहे तर भक्तांसाठी असं विशेष काय शेड्यूल तुम्ही तयार केलं? हे बघा, पहिले तर सगळ्यांना महासिद्ध महाराजांच्या यात्रेनिमित्त शुभेच्छा। आम्ही इथे 24 तासासाठी 2 MO, एक सुपरवायझर, 2 नर्स, 4 सैनिक आणि सगळे म्हणजे पोलीस यांचे पण क्वार्टर आपल्याकडे दिलेले आहेत। आणि आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन पाण्याचे नमुने घेतलेले आहेत। त्याच्यानंतर जेही पेशंट आलेले आहे आपले 24 तासामध्ये त्यांना आपण रेग्युलर OPD सर्व्हिसेस किंवा ज्यांना जास्तच पॅनिक अटॅक किंवा काही झालं असेल तर त्यांना आम्ही ट्रीट केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही खबरदारी म्हणून काही एपिडेमिक वगैरे आलं तर आमच्याकडे औषध साठा पुरेसा ठेवलेला आहे। आणि आमची दक्षता हीच आहे की या यात्रेत काही असं औचित्य म्हणजे असं घडू नये।